तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर सगळे कामं झालेली आहेत आणि दुपारचे वाजलेले आहेत 3. तर मी आज खूप लेट व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे, कारण आज आहे संडे आणि मुलांना तर सुट्टीच आहे. मुलं घरी आहेत, तर मुलं घरी असल्यावरती तर काम लवकर होतच नाही, तुम्हाला तर माहीतच आहे. कारण वेळ हा भेटतो मुलांसोबत घालवण्यासाठी, हा संडेच असतो. तर आज मस्त आम्ही आरामशीर उशिराच उठले, 8 वाजता उठले आणि नाश्ता वगैरे करून आंघोळी वगैरे केल्या आणि मस्त आम्ही आराम केला. आता बनवणार आहे मी आज चिकनची भाजी, तेही तेलंगणा स्टाईलमध्ये. तर मी राहते हैदराबादला, ज्याला माहीत नाही त्यांना सांगत आहे, मी हैदराबादमध्ये राहते. तर हैदराबाद स्टाईल चिकनची भाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर रेसिपी स्टार्ट करूया. आणि काही थोडंसं काम पण राहिलेलं आहे, तेही करून घेते आणि भेटते नंतर तुमच्याशी. आणि इथे किचन पण क्लीन झालेलं आहे. तर मी सकाळी बनवले होते छान नाश्त्याला डोसे, तर पीठ पण आहे थोडंसं. आणि इथे मी चिकनसुद्धा क्लीन करून ठेवलेलं आहे. तर चला आता भाजीची तयारी करते. तर कांदे आणि टोमॅटो पण कापून घ्यायचे आहेत. तर इथे मुलगी कापून देत आहे कांदे आणि ह्या दोघी बसलेल्या आहेत मस्त. काय करायले ग? मांडी घाला, बरोबर बसा. गुड. आणि त्या बघत आहेत TV. आणि बाहेर मस्त असं ऊन आहे, छान आभाळ नाही आहे आणि मुलं खेळत आहेत क्रिकेट. हा बघा, मुलगा क्रिकेट खेळत आहे खाली गल्लीमध्येच. सिक्स. सुपर सुपर. ते खेळत आहेत क्रिकेट खाली. आणि इथे मी केला आहे डोसा आणि दूध आणलं होतं, ते दूध पण गरम करायला ठेवलं आहे. तर एवढं ओढलेलं आहे बॅटर. तर काढले मी एका छोट्या पातेल्यामध्ये. चला आता डोसा बनवून घेते. मुलांना डोसे बनवून दिले, त्यांना जेवण करायचं होतं, मग डोशाचं पीठ होतं म्हणून मी त्यांना डोसे अगोदर करून दिले. आणि इथे भाजीची फोडणी मी देत आहे, भाजीला फोडणी. तर एकीकडे दूध पण गरम होत आहे आणि एकीकडे भाजीची फोडणी पण मी द्यायला पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. तर इथे मी 3 पळ्या तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. तर मी आमच्या 5 जणाला पुरेल असं एवढं तेल मी व्यवस्थित घातलेलं आहे. नेहमी मी असंच करते. तर त्याच्यानंतर मी इथे घातलेला आहे 1 चमचा जिरे, पण मी शहाजिरा नाही घातलेला. त्याच्यामुळे तिखटपणा थोडंसं जास्त वाटतो, त्याच्यासाठी मी नाही घालत. आणि मुलं खातात ना, त्याच्यासाठी मी तिखट थोडं कमीच करते. तर आज इथे घातलेले आहेत लवंग, 2-4 लवंग आणि 2 इलायची आणि आपलं जे दालचिनी असते ना, ते मी घातलेलं आहे. तर त्याला छान परतून घ्यायचं आहे. मी गरम मसाला जास्त वापरत नाही, फक्त असं खडा मसालाच भाजीला घालते. इथे मुलीने मला छान कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून दिलेला आहे, तर तेच घालत आहे. इथे मी कांदे घेतलेले होते, 6 कांदे घेतले होते, कारण 6 कांदे पुरतील एवढेच मी घेतले होते. आणि 4 टोमॅटो घेतले होते. तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर मी इथे 4च टोमॅटो घेतले होते. आणि छान याला आता परतून घ्यायचं आहे गोल्डन होईपर्यंत. तर इथे मी कांदा घातला आहे. आता आपल्याला याला गोल्डन होईपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे.
कांदा छान लाल झालेला आहे. आता इथेच आपल्याला आलं लसूण आणि जी कोथिंबीर वाटून मी पेस्ट बनवली ना ते घालायचं आहे. तर आलं आणि लसूणची पेस्ट ताजी ताजी घातल्याने टेस्ट खूप छान येते. आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालत आहे 1 मोठा चमचा. फ्रेश वाटूनच घातलेलं आहे. फ्रेश टाकलं ते खूप छान भाजी होते आपली चिकनची. याला हे छान परतून घ्यायचे. तर इथे आलं आणि लसूण कोथिंबीर छान फ्राय झाले. आता घालूया टोमॅटो. तर इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत. परतून घेऊया व्यवस्थित. गॅस कमी करते. टोमॅटो पण छान आपल्याला गाळ करायचे आहे. तर आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. आता आपण याच्यामध्ये घालूया 1 चम्मच हळद, थोडीशी धनिया पावडर 1.5 चमचे आणि गरम मसाला अर्धा चमचा. आता हे मिक्स करून घेऊया. इथे मी लाल तिखट 3.5 चमचे घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर जास्त घाला आणि कमी पाहिजे असेल तर तिखट कमी घाला. तर हे मस्त मिक्स करून घेते आणि याच्यात घालूया थोडंसं गरम पाणी. म्हणजे मसाला आपला जळणार नाही. गरम पाणी घातलेलं आहे. आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. परत थोडंसं मी पाणी घालून घेतलंय. बघा छान शिजत आहे मसाला. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. तर इथे मी 2.5 चमचे घातलेला आहे, कारण मला बनवायचा आहे रस्सा थोडासा त्याच्यासाठी. आणि हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आता इथे मी घालत आहे आपला घरगुती काळा मसाला 1 चमचा घेतला आहे. तेही मिक्स करून घेते व्यवस्थित. सुंदर आलेला आहे ग्रेव्हीला. आणि याच्यातच आता मी घालणार आहे दही. हे मस्त घरचंच दही आहे. तर छान मी फेटून याला घातला आहे. दही जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला, नसेल आवडत तर नका घालू. पण दही घातल्याने छान लागते भाजी. छान थोडंसं आणखी 5 मिनिटं हे शिजवून घेते. तर बघा मस्त असं तेल पण छान सुटलेलं आहे मसाल्याला. म्हणजे आपला मसाला झालेला आहे. मस्त शिजला आहे आपला मसाला छान. तर आता आपण घालूया याच्यामध्ये चिकन. इथे घातलं आहे मी चिकन. परत त्याला परतून घेऊया व्यवस्थित.
परतून घेतलं मी. आता याच्यावरती प्लेट ठेवूया आणि गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी छान शिजवायची आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. चला आता यालाही पाणी सुटेल तर कमी गॅसवरती एक 10 मिनिटं ठेवते. चला बघूया आता भाजीला. मस्त एकदम. हे बघा पाणी छान सुटले आता चिकनचं. तर परत याला मिक्स करूया. आणि परत याला ठेवून देऊया झाकून. पण मस्त पाणी सुटलेलं आहे. तरीही आणखी थोडंसं घालते मी, कारण चिकन छान शिजलं पाहिजे. तर इथे 2 ग्लास पाणी मी घातलेलं आहे. हे बघा. आणि गॅस एकदम कमीवरतीच मी हे शिजवून घेत आहे. चला आता याला आणखी एक मी 20 मिनिटं शिजवून घेते. चिकन पण आपलं छान शिजलं जाईल. इथे भाजी झालेली आहे रेडी. बघा कलर पण किती सुंदर आलाय. आणि इकडे दोघी जेवण करत बसले आहेत. आणि मी काल जो मार्केट आणला होता ना तरकारी वगैरे फ्रूट्स, ते आता सगळं काढून ठेवत आहे व्यवस्थित निवडून. तर आजची तुम्हाला चिकनची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आणखी नवीन व्हिडिओमध्ये. बाय.